व्यासपीठ गावची खबर न्यूज। 36 विभागातील 30 भजनी मंडळांना टाळ आणि मृदंगाची भेट। शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप। भूषण पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचे वारकरी संप्रदायाकडून कौतुक। वारकरी संप्रदायाचे हिंदू संस्कृती टिकून राहिली असून वारकरी संप्रदायाचे काम पुढील काळात अविरत सुरू राहावे या दृष्टीने खानापूर तालुक्यातील ग्रामीण खानाव गावातील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील यांनी आपल्या स्वखर्चातून 36 विभागातील 30 भजनी मंडळांना दिनांक 6 ऑगस्ट रोजी टाळ व मृदंगाची भेट दिली। तसेच खानाव गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप। रायगड भूषण ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण रामदास भाई महाराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले। भूषण पाटील यांच्या वारकरी संप्रदायातील सामाजिक बांधिलकी जपल्याने कौतुक होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील यांनी वाढदिवसानिमित्ताने भजनी मंडळांना टाळ आणि मृदंगाची भेट तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप खानाव गावातील नागेश्वर मंदिरात आयोजित केले होते। या प्रसंगी रायगड भूषण ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण रामदास भाई महाराज पाटील, राष्ट्रवादीचे विधानसभा कार्याध्यक्ष शरद कदम, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, शेखर पिंगळे, युवक विधानसभा अध्यक्ष कुमार दिसले, युवक तालुका अध्यक्ष अमर मानकावळे, रोहिदास पिंगळे, बाबू पोटे, माजी सभापती लता पवार, खानावच्या सरपंच गीता वाघमारे, सदस्य कामिनी पाटील, गोपी पवार आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भरत पाटील व आभार अशोक पाटील यांनी मानले आहेत। तर अशोकदादांचा आदर्श घेऊन त्यानंतर मला असं वाटतं या गावामध्ये 22 ते 25 इंजिनियर केमिकल असतील, सिव्हिल असतील आणि त्याच्यानंतरच जी शिक्षणाकडे असलेली ओढ बघायला आली ती यांच्याकडून बघायला मिळाली। आणि असा हा खानाव आदर्श गाव, आता जसं महाराजांनी इतिहास सांगितला तर आता त्याच्यातनं मला एक क्लिक झाला थोडा राजकीय विषय असा की एक प्रवेशद्वार खानाव गावाला असावा, पण त्या प्रवेशद्वाराला मग त्या गावाला ऐतिहासिक वारसा असावा असं सीओनी सांगितलं। तर आता जो तुम्ही ऐतिहासिक वारसा सांगितला त्याची आम्ही टिप्पणी टाकून प्रवेशद्वार आम्हाला मिळावं ही मागणी मात्र आता येत्या एक आठवड्यामध्ये करू आणि चांगला असं सुसज्ज असं प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक छानसं असं समोर व्हावं ही सर्व ग्रामस्थांची, महिला वर्गाची तसेच तरुण मुलांची इच्छा आहे। आणि चांगला असं सुसज्ज असं रोड दर्शनीय भाग हा चांगला असावा या उद्देशाने आम्ही पुढे जाणार आहोत। कालच एक मला असं वाटतंय 36 गावाचं नाव नाही घेत, स्मशानभूमीची असलेली दुरावस्था, तर मी इथं राजकीय मंडळी बसलेले अंकित आहेत, संतोष शेठ बैलमारे भाई आहेत, अमर आता युवक अध्यक्ष झालाय, कुमार आहे, रोहिदास आहेत, तर यांना सगळ्यांना सांगतो का गावातल्या मुख्यतः स्मशानभूमी या चांगल्या असायला पाहिजे। त्या स्मशानभूमीची अवस्था एवढी वाईट होती, काल पाऊस पडत होता आणि तो मृतदेह तसाच त्यांच्या खांद्यावरती होता आणि त्या युवकांनी फोन करून असं सांगितलं असं येत होते, पण त्याला प्रत्येक गावामध्ये आपल्याला मेन स्मशानभूमी, मेन मंदिरं, शालेय ज्या म्हणजे कुठं गळत असेल तर त्यांच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त जे राजकीय मंडळी आहेत त्यांना मी विनंती करेन त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या। या मूलभूत समस्या आहेत, कारण हल्ली तुम्ही जर का बघाल तर रस्त्यावरचं जनावर सुद्धा उपोषी राहत नाही, रस्त्यावरचं जनावर सुद्धा उपोषी राहत, तर आपण काय कुठं पण म्हणजे माणूस पोट भरतो, पण ह्या ज्या मुख्य सामूहिक ज्या समस्या आहेत त्या मी जे सर्व तुम्ही मान्यवर इथं बसलात त्यांना मी विनंती करेन की तुम्ही इथं प्रकर्षाने या गोष्टीवरती, कारण तिथं आमचे रामदास भाई महाराज हे बघू शकत नाही का, अशोक दादा पाटील हे बघू शकत नाही, बघायचं आहे तर आता तुम्हाला जे तुमच्याकडे बघतायत तालुक्याच्या दृष्टीने असतील, जिल्ह्याचं नेतृत्व आणखी जे साखरे करतात त्यांच्याकडे बघण्याची जी जनमानसांची जी दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही हा समाजाची ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याकडे आपण जास्तीत जास्त त्याच्याबरोबर मी त्याला कारणीभूत आहे, म्हणजे मी पण त्याचबरोबर या विभागात म्हणजे पूर्ण शिरोली पासून ते आपला सासगाव असेल तर अजून सारोळी तो पट्टा पूर्ण असेल, त्याच्यामध्ये आपण जाऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन ह्या ज्या समस्या आहेत त्या मूलभूत समस्या, कारण आपण नुसतेच रोडवरती खर्च विनाकारण जे निधी येतात त्याच्याबद्दल मला खरोखर चीड वाटते। आता आपण संतोष शेठ